विद्यार्थी मित्रांनो, आज आपण आदिवासी समाजाची असणाऱ्या वैशिष्ट्यांचा अभ्यास करणार आहोत. यापूर्वी आपण ग्रामीण समाजाची आणि शहरी समाजाची वैशिष्ट्ये अभ्यासलेले आहेत. तशाच प्रकारे आपल्याला आदिवासी समुदायाची सुद्धा वैशिष्ट्ये अभ्यासायची आहेत. कारण भारतीय लोकसंख्येची रचना किंवा वर्गवारी जर आपण बघितली तर आदिवासी, ग्रामीण आणि शहरी अशा स्वरूपाची असलेले आपल्याला दिसते. आणि त्यामुळं आता जो तिसरा भाग आहे तो म्हणजे आदिवासी समाजाचा. भारतीय राज्यघटनेमध्ये त्याचा उल्लेख जो आहे तो अनुसूचित जमातीमध्ये केला जातो. भारतीय असणाऱ्या संस्कृतीमध्ये त्यांची ओळख जी आहे ती आदिम समाज किंवा गिरिजन, वनवासी अशा स्वरूपाची असलेली आपल्याला दिसते. पण नेमका हा आदिवासी समाज आहे तरी कसा, त्याची नेमकी काय वैशिष्ट्ये आहे, तर आपण जर बघितलं तर आपल्याला असं दिसून येतं की एखाद्या विशिष्ट भूप्रदेशावर वास्तव्य करणारा, समान बोलीभाषा बोलणारा, समान सांस्कृतिक जीवन आचरणारा पण अक्षर ओळख नसणारा अशा गटांचं एकत्रीकरण म्हणजेच आदिवासी होय. जे एकंदरीत आपण जर पाहिलं तर आपल्याला असं दिसून येतं की एखाद्या विशिष्ट भूप्रदेशावरती वास्तव्य करणारा, आपल्यातल्या असणाऱ्या महाराष्ट्रामध्ये आपण जर बघितलं तर ठाणे जिल्ह्याचा पूर्व भाग जो आहे तिथं कातकरी समाज असलेला आपल्याला दिसतो. धुळे, नंदुरबार या जिल्ह्यांच्यामध्ये भिल्ल समाज असलेला आपल्याला दिसतो. म्हणजे एकंदरीत वेगवेगळ्या नावाने हा समाज ओळखला जरी जात असला तरी अजूनही हे आपल्याला असं दिसतं की एक समान बोली बोलणारा, भिल्ल भाषा, संथालांची वेगळी, गौंडांची वेगळी, कातकऱ्यांची वेगळी, पण त्या समाजाची एक विशिष्ट भाषा असलेली आपल्याला दिसते. आणि ती भाषा मात्र समान बोली भाषा असलेली आपल्याला दिसते. त्याचबरोबर समान सांस्कृतिक जीवन आचरणारा त्या समाजाची, म्हणजे भिल्लांच्या बाबतीत आपण जर बघितलं तर त्यांची एक संस्कृती, गौंड समाजाची एक संस्कृती, संथाल समाजाची एक संस्कृती. त्यामुळे आपल्याला प्रत्येकाची एक वेगवेगळी संस्कृती असलेली आपल्याला दिसते. आणि ह्या सगळ्यांना मिळून आपण आदिवासी संस्कृती असं संबोधत असलेलं आपल्याला आढळतं. म्हणजे एकंदरीत आपण बोलताना आदिवासी म्हणत असलो तरी त्यांचे सुद्धा वेगवेगळ्या असणाऱ्या नाव प्रकारामध्ये वर्गीकरण केलं जातं. आणि त्यामुळं त्यांचं प्रत्येकाचं बोलीभाषा वेगळी, प्रत्येकाचं सांस्कृतिक जीवन वेगळं, आणि तो समाज तशा प्रकारच्या सांस्कृतिक जीवन आचरत असलेला आपल्याला दिसतो. परंतु कोणताही आदिवासी व्यक्ती जर बघितली तर त्याचे अक्षर ओळख नसलेलं आपल्याला दिसतं. अगदी हाताच्या बोटावर मोजण्यासारखीच व्यक्ती त्यातल्या शिक्षण घेतलेले आपल्याला आढळतात. आणि आता आजही आपण जर बघितलं तर अत्यंत मागास, दुर्गम भागात राहणारा असा हा समाज आपल्या भारतामध्ये आढळून येतो. अजूनही अनेक पायाभूत सुविधांच्या पासून असेल किंवा सुखसुविधांच्या पासून असेल वंचित असलेला हा घटक दिसतो. आणि या घटकांचं एकत्रीकरण खरं आदिवासी म्हणून केलं जात असलेलं आपल्याला दिसतं. म्हणजे एकंदरीत आपण जर बघितलं तर दुसऱ्या बाजूला आपल्याला असं म्हणता येईल की समान नाव धारण करणाऱ्या, एका विशिष्ट भूप्रदेशावरती निवास करणाऱ्या, एकाच प्रकारची भाषा बोलणाऱ्या, ठराविक मूल्यांची, विचाराची जोपासना करणारा समाज म्हणजेच आदिवासी समाज. आणि त्यामुळं आदिवासी समाजाच्या असणाऱ्या या वैशिष्ट्यांचा सुद्धा आपल्याला विचार करायचा आहे. या समाजाचं वास्तव्य जर आपण बघितलं तर एकतर जंगली भागामध्ये किंवा डोंगरी भागामध्ये असलेलं आपल्याला दिसतं किंवा आढळतं. आणि एकंदरीत आपण जर आज आकडेवारी जर त्यांची बघितली तर जवळपास 8% जास्त आदिवासी समुदाय असलेला आपल्याला दिसतो किंवा समाजाची लोकसंख्या असलेली आपल्याला दिसते.
म्हणजे एकंदरीत आपण जर बघितलं तर भारतीय लोकसंख्येच्या बाबतीत जर आपण विचार केला तर 84.32 मिलियन एवढी लोकसंख्या या आदिवासी समाजाची आहे. आणि त्यामुळं या असणाऱ्या समाजाचा सुद्धा आपल्याला विचार करायचा आहे, त्याच्याही असणाऱ्या वैशिष्ट्याचा विचार करायचा आहे. परंतु हा समाज जर आपण बघितलं तर पहिलं वैशिष्ट्य आपल्याला असं दिसेल की काही प्रादेशिक केंद्रीकरण या समाजाचं झालेलं आपल्याला दिसतं. भारतामध्ये आपण जर बघितलं तर उत्तर पूर्व राज्ये जी आहेत, अरुणाचल प्रदेश असेल, नागालँड असेल, मणिपूर असेल, या राज्यांच्यामध्ये मेघालय असेल, मिझोराम असेल, या राज्यांच्यामध्ये आपण जर बघितलं तर जवळपास 70 ते 95% आदिवासी लोक राहत असलेले आपल्याला दिसतात भारताच्या एकूण लोकसंख्येपैकी. म्हणजे एकंदरीत सगळ्यात मेजर जो आदिवासी वर्ग आहे तो आपल्याला दिसतो की नागालँड असेल, मिझोराम असेल किंवा अरुणाचल प्रदेश असेल, मणिपूर असेल, या असणाऱ्या राज्यांच्या मध्ये तो जास्त आहे. म्हणजे उत्तर पूर्व जी राज्य आहेत ही उत्तर पूर्व राज्यांच्या मध्ये तो जास्त आहे, कारण तिकडे डोंगरी भाग आणि पहाड, म्हणजे आपल्याकडे डोंगर म्हणतो पण तिकडे पहाड असलेले आपल्याला दिसतात. म्हणजे डोंगरापेक्षा सुद्धा उंच अशा प्रकारचे पहाड आहेत, जंगली भाग आहे आणि अशा भागामध्ये हा समाज वास्तव्य करत असलेला आपल्याला आढळून येतो. तसं मध्य भारतातही आढळतात. म्हणजे महाराष्ट्र आहे, गुजरात आहे, पश्चिम बंगाल आहे, याच्या ठिकाणी सुद्धा आपल्याला असं दिसून येईल की या मध्य भारतामध्ये सुद्धा त्यांचं राहत असलेले आपल्याला दिसतात. गुजरातमध्ये राहतो, मध्य प्रदेशमध्ये राहतो, ओरिसामध्ये राहतो, परंतु ते प्रमाण कमी आहे. म्हणजे 70 ते 95% जसे मिझोराम किंवा आपण बघितलं की अरुणाचल प्रदेश वगैरे राज्यांच्या मध्ये राहतात, त्यापेक्षा हे प्रमाण जे आहे ते मात्र कमी आहे. आणि जवळपास 2/3 लोकच या असणाऱ्या मध्य भारतामध्ये वास्तव्य करत असलेले आपल्याला दिसतात. म्हणजे मुळातच प्रादेशिक केंद्रीकरण त्यांचं झालेलं आपल्याला दिसतं. काही ठराविक राज्यांच्या मध्ये हा समाज दिसतो आणि काही ठराविक राज्यांच्या मध्ये तो अतिशय तुरळक दिसतो आणि काही काही राज्यांच्या मध्ये तो नाहीच. म्हणजे तामिळनाडू, केरळा वगैरे अशा राज्यांचा जर आपण उल्लेख केला तर मात्र तिथं तो आढळतच नाही. अशा प्रकारचे चित्रही आपल्याला दिसत आहे. गट जर बघितले तर त्यांचे वेगवेगळे गट, मी मगाशीच सांगितले की संताळ असेल, गौंड असेल, भिल्ल असेल, मुंडा असेल, असे वेगवेगळे गट सुद्धा त्यांचे असलेले आपल्याला दिसतात. म्हणजे वेगवेगळ्या नावानं, वेगवेगळ्या प्रकारानं किंवा वेगवेगळ्या गटानं त्यांना संबोधलं जात असलेलं आपल्याला दिसतं. महाराष्ट्रामध्ये आपण जर बघितलं तर भिल्ल आहेत, कातकरी आहेत, या जमाती आदिवासींच्या ज्या आहेत त्या आपल्याला दिसून येतात. परंतु मिझोराम साईडला जर आपण बघितलं तर संताल आहे, गौंड आहे, अशा जातीसुद्धा तिकडे आढळत असलेल्या आपल्याला दिसतात. म्हणजे एकंदरीत आपण जर बघितलं तर भिल्ल मात्र महाराष्ट्रामध्ये सगळ्यात जास्त असलेला आपल्याला दिसतो. म्हणजे इकडल्या राज्यांच्या मध्ये ते जास्त असलेले आपल्याला दिसतात. संख्येनं कमी असणाऱ्या या जवळपास अतिशय 21 जाती असलेल्या आपल्याला दिसून येतात. म्हणजे त्यांची संख्या अतिशय तुरळक आहे. परंतु संताल असेल, भिल्ल असेल, मुंडा असेल, या ज्या जाती आहेत, या ज्या जमाती आहेत, जाती म्हणण्यापेक्षा या ज्या जमाती आहेत आदिवासी, या जमातींची संख्या मात्र इतरांच्या तुलनेमध्ये ती जास्त आहे. त्यामुळं संख्येनं कमी असणाऱ्या 20 जाती भारतात आहेत आणि काही अंदमान निकोबार बेटांच्या या ठिकाणी सुद्धा वास्तव्य करत असलेले आपल्याला दिसतात. धर्माच्या बाबतीत जर आपण यांचं वैशिष्ट्य पाहिलं तर आपल्याला असं दिसून येईल की भारतामध्ये जास्तीत जास्त हिंदू धर्माचेच आदिवासी लोक असलेले आपल्याला दिसतात. त्याचं प्रमाण जवळपास 88% इतकं आहे. म्हणजे एकूण ज्या आदिवासी जमाती वेगवेगळ्या नावानं ज्या संबोधल्या जातात त्याच्यामध्ये हिंदू धर्माचे असणारे लोक हे सगळ्यात जास्त आहेत आणि त्यांचं प्रमाण 88% आहे. ख्रिश्चन धर्मियांचं प्रमाण जर बघितलं या आदिवासीमध्ये तर ते 6% इतकंच आहे. म्हणजे सर्वात कमी जर आपण आदिवासी बघितले तर बौद्ध, इस्लाम आणि इतर पारंपरिक जे धर्म आहेत त्यांचं प्रमाण कमी असलेलं आपल्याला दिसतं. म्हणजे एकंदरीत आपण जर बघितलं तर भारतामध्ये सगळ्यात जास्त आदिवासी समुदाय जो आहे हा आदिवासी समुदाय हा धार्मिकतेच्या बाबतीत हिंदू धर्माची लोक जी आहेत ती सगळ्यात जास्त आदिवासीमध्ये आहेत, 88% आहेत. त्याच्यानंतर 6% जवळपास ख्रिश्चनांचे आहेत आणि अगदी अल्प प्रमाण जर बघितलं तर मग बौद्ध आणि इस्लाम आणि इतर धर्मांच्या लोकांचं असलेलं आपल्याला दिसतं. म्हणजे एकंदरीत हिंदू धर्माचे लोक याच्यामध्ये जास्त असलेले आपल्याला आढळतात. व्यवसाय जर बघितलं तर आपल्याला असं दिसून येईल की परंपरागत व्यवसाय
ते करत असलेले आपल्याला दिसतात. आता थोडेफार शेती आणि शेती सहाय्याच्या असणाऱ्या उद्योगामध्ये 80 ते 90% आदिवासी काम करत असलेले आपल्याला दिसून येतात. म्हणजे कारखानदारी नाही, पण शेती संलग्न व्यवसाय, कुक्कुटपालन असेल, पशुपालन असेल, अशा व्यवसायांच्यामध्ये हा समाज जास्त असलेला आपल्याला दिसतो. म्हणजे ग्रामीणपेक्षा सुद्धा अति ग्रामीण, अति दुर्गम ज्याला आपण म्हणतो, या अशा दुर्गम भागामध्ये हा समाज वास्तव्य करत असल्यामुळं अतिशय ट्रॅडिशनल अशा प्रकारच्या व्यवसायाकडे तो गेलेला दिसतो आणि निरक्षरतेमुळे साहजिकच शेतीवरतीच त्यांना बऱ्याचच अवलंबून राहावं लागत असलेलं आपल्याला दिसतं. दुसरा तिचं वैशिष्ट्य आपण जर पाहिलं तर जातीय व्यवस्था. सर्वसाधारणपणे आदिवासी समाज हा जाती व्यवस्थेत गुंतलेला दिसत नाही, कारण त्यांचा एक वेगवेगळा गट आहेत. म्हणजे आपण म्हणू शकत नाही की बाबा संतांमध्ये काही जाती उपजाती आहेत का, तर नाही. संतान ही एक जमात आहे, गौंड ही एक जमात आहे, आपल्याला असं दिसून की भिल्ल ही एक जमात आहे, मुंडा ही एक जमात आहे. त्यामुळं आपल्याकडे जशा क्रायटेरिया पाळले जातात किंवा वेगवेगळे वर्गीकरणं जशी केली जातात, अनुसूचित जातीमध्ये असतील किंवा उच्चवर्गीयामध्ये सुद्धा असतील, तर ही जी वर्गीकरण आहे ती मात्र आदिवासीमध्ये असलेली आपल्याला दिसत नाही. त्यामुळे जाती व्यवस्था तिथं आढळत नाही आहे. परंतु एकंदरीत आपण जर पाहिलं तर त्याची व्यावसायिक विभागणी मात्र वेगवेगळ्या प्रकारची असते. म्हणजे शिकार व लढाई करणारी, म्हणजे काही आदिवासी हे आपल्याला असं दिसून येईल की पशुपक्ष्यांची, प्राण्यांची शिकार करून आपला त्याच्यावरती उदरनिर्वाह करणारे आपल्याला दिसतात. काही पूजा करणारे देवस्थानचे, म्हणजे आता त्यांचे देव म्हणजे आपल्याला असं दिसून येतं की निसर्ग दैवता असलेले आपल्याला दिसतात. कुठलं तरी पशु असेल, कुठला तरी पक्षी असेल, कुठलं तरी झाड असेल, अशाची पूजा करणारे आढळतात. त्याचबरोबर शेती व्यवसाय करणारे आढळतात, गायन आणि नृत्य करणारे आढळतात. म्हणजे त्यांच्यामध्ये सुद्धा वादन, नृत्य, आपल्याला आदिवासी कलांचा अनुभव आहेच. आणि त्यामुळं आपण जर बघितलं तर वेगवेगळे प्रकार त्यांच्यामध्ये सुद्धा पडतात. म्हणजे शिकार आणि लढाई करणारे आदिवासी, पूजा करणारे आदिवासी, शेती करणारे आदिवासी, गायन नृत्य करणारे आदिवासी, आणि हे त्याच्यामध्ये क्रायटेरिया असलेले आपल्याला दिसून येतात. जीवन पद्धतीच्या बाबतीत आपण जर बघितलं तर त्यांची अतिशय पारंपरिक अशा प्रकारची जीवन पद्धती आहे. शहरा शेजारच्याच असणाऱ्या किंवा खेडेगावात शेजारच्याच असणाऱ्या डोंगरामध्ये, जंगलामध्ये हा समाज राहत असलेला आपल्याला दिसतो. त्यांच्यामध्ये साक्षरतेचं प्रमाण अतिशय कमी असलेलं दिसतं. जीवन पद्धती जी आहे ती अतिशय साधी सरळ असलेले आपल्याला दिसून येते. किंवा ट्रॅडिशनल आपण जर बघितलं तर आपल्यासुद्धा उत्पत्तीपासून आपण जर विचार केला तर शिकार करणं, त्याचं मांस खाणं वगैरे, किंवा शेती करणं, शेतीवरती जे पिकल त्या अन्नधान्यामध्येच आपलं गुजराण करणं, हा जो प्रकार आहे हा आदिवासीमध्ये आढळतो. स्त्रियांचं स्थान जर बघितलं तर खरं वाखाणण्यासारखं आहे, कारण त्यांच्यामध्ये थोडीशी समानता आहे. म्हणजे स्त्रियांना अतिशय फार मोठं कमी स्थान असतं, परंतु असलं तरी काही ठिकाणी आपल्याला असं दिसून की स्त्रीप्रधान संस्कृतीसुद्धा त्यांच्यामध्ये असलेली आपल्याला दिसते. काही ठिकाणी पुरुषप्रधान संस्कृती आढळते. परंतु एकंदरीत स्त्रियांचं स्थान मात्र आपण जर बघितलं तर फार काही महत्त्वाचं असतं असं नाही. आणि त्यामुळं ते परंपरागत जे जीवन हे जगत असलेले आपल्याला दिसतात आणि फार मोठं महत्त्व त्याच्यामध्ये त्यांना दिलं जात नसलेलं आपल्याला. आता साहजिकच तो शिक्षणाचा सुद्धा एक परिणाम आहे. आपल्याकडे जसे समानतेचं नारळ सुरू झालेलं आहे, अजूनही भारतामधली मानसिकता जर आपण विचारात घेतली तर पुरुषप्रधान आहे. परंतु हळूहळू शिक्षणामुळं आणि प्रगतीमुळं त्या ट्रेंडमध्ये सुद्धा बदल झालेला आहे आणि त्यामुळं पुरुष आणि स्त्रिया यांच्या एक समान हक्काच्या बाबतीतली चर्चा सुरू झाल्या किंवा त्यांना ते मिळू लागली. आरक्षणं त्यांच्यासाठी ठेवली आणि त्यामुळे त्या समाजाची किंवा स्त्रियांची सुद्धा उन्नती होत चाललेली आपल्याला दिसते. ती गोष्ट मात्र आदिवासींच्या मध्ये आढळत नाही, कारण एकतर शिक्षण नाही आहे, अजूनही ट्रॅडिशनल परंपरा ज्या असतात त्याच पाळल्या जातात, प्रथा असतात, रूढी असतात. याच्याशी चिटकून असणारा हा समाज असलेला आपल्याला दिसतो. त्याचबरोबर आपण जर बघितलं तर प्रत्येक जमातीला एक विशिष्ट नाव असतं आणि त्या नावानंच जमात ओळखली जाते. उदाहरणार्थ भिल्ल, हे भिल्ल हे एक त्या जमातीचं नाव आहे. मी मागे सांगितल्याप्रमाणे भिल्ल एक जमातीचं नाव आहे, संताल एक जमातीचं नाव आहे, गौंड एक जमातीचं नाव आहे, मुंडा एक जमातीचं नाव आहे आणि त्याच नावानं ती जमात जी आहे ती ओळखली जाते. दुर्गम भागामध्ये अतिशय की बाबा जिथं फार मोठी आपली मनुष्याची
किंवा दळणवळण सेवा असेल किंवा पायाभूत सुविधा असतील, रस्ते असतील, लाईट असतील, हेही पोचलेले नाहीत. अशा दुर्गम भागामध्ये, जंगलदऱ्यामध्ये, डोंगर माथ्यावरती हा समाज वास्तव्य करत असलेला आपल्याला दिसतो. जर प्रत्येक जमातीचं क्षेत्र जे आहे, भौगोलिक क्षेत्र, ते ठराविकच असलेलं आपल्याला दिसतं आणि त्याच एरियामध्ये ते राहतात आणि आपली गुजराण करत असलेले आपल्याला दिसतात. आदिवासी लोक आदिवासीच भाषा बोलतात. लिहिण्यासाठी कोणत्याही प्रकारची लिपी नसते. फक्त बोलण्यावरूनच त्यांचे असणारे कम्युनिकेशन, संवाद ज्याला आपण म्हणतो, हा संवाद साधला जात असलेला आपल्याला दिसतो. लिखाण किंवा त्यांच्याविषयीचं आपल्याला असं दिसेल की साहित्य वगैरे कोणत्याही प्रकारे त्यांच्यासाठी नाही किंवा ते तर कोणी लिहिलेलं नाही किंवा मुळात लिहिण्यासाठी जी लिपी लागते ते लिपीचाच त्यांना तो वापर नाही आहे. त्यामुळे त्यांची एक बोलीभाषा स्वतःची एक वेगळी असलेली आपल्याला दिसते. प्रत्येक जमातीची वर्तणूक, सण, उत्सव, पूजापाठ हे ठरलेले असतात आणि त्याप्रमाणेच ते करत असलेले आपल्याला दिसून येतात. म्हणजे एकंदरीत आपण जर बघितलं तर त्यांचं एक सिस्टमॅटिक जीवन आहे, हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. आता प्रगतशील माणसाला ते खूपच मागासलेलं आणि अवघड वाटणार आहे, परंतु त्यांना त्या जीवन पद्धतीची एक सवय आहे. त्यामुळं ते कोणत्याही पद्धतीनं आपल्याकडे बाबा अशा प्रकारच्या सुविधा व्हायला पाहिजेत किंवा वंचित राहिलो ही भावना त्यांच्यामध्ये नसते आणि त्यामुळं आपल्याच प्रथा, आपल्याच परंपरा, आपल्याच रूढी या जतन करणं आणि त्याप्रमाणे पुढचा वारसा चालवणं, एवढंच काय ते ब्रीद त्यांच्या मनामध्ये असलेलं आपल्याला दिसतं किंवा एवढीच एक आखीव जीवन हे त्यांचं आढळून येतं. पण समस्या जर बघितल्या तर आपल्याला असं दिसून येतं की साक्षरतेचा दर अतिशय कमी आहे. स्त्रियांना अतिशय नगण्य स्थान त्याच्यामध्ये असलेलं आपल्याला दिसून येतं. जमिनी अतिशय कमी आहे, डोंगराळ असल्यामुळं उत्पन्न कमी आहे, त्यामुळं गरिबी जास्त, दारिद्र्य मोठ्या स्वरूपाचं असलेलं आपल्याला दिसतं. आर्थिक गरजासुद्धा त्यांच्या काही वेळा भागल्या जात नाही. एक वेळा अन्न मिळू शकतं, एक वेळ मिळत नाही आहे आणि त्यामुळं आपण बघतो आहे की कुपोषित घटक असलेला आपल्याला दिसतो आहे. आजारपणामध्ये कुठेतरी गावठी उपाय वगैरे केले जातात, अजूनही वैद्यकीय सुविधा त्यांच्यापर्यंत पोहोचलेल्या नसलेल्या आपल्याला दिसतात. म्हणजे अनेक ठिकाणी आपण जर बघितलं तर बऱ्याच वेळा त्यांना स्थलांतरण करावे लागतात. एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी जावं लागतं. भक्ष्याच्या शोधामध्ये असेल किंवा उदरनिर्वाहासाठी असेल, त्यांना वेगवेगळ्या ठिकाणी जावं लागत असलेलं आपल्याला दिसतं. म्हणजे एकंदरीत आपण जर बघितलं तर इतर घटकांच्या पेक्षा सुद्धा या आदिवासींची जी वैशिष्ट्ये आहेत ती वेगळ्या प्रकारची असलेली आपल्याला दिसतात आणि त्यामुळं आदिवासी समाज हा तसा मागासलेला, दुर्गम भागात राहत असलेला, वास्तव्य करत असलेला आढळून येतो. कोणत्याही प्रकारचं शिक्षण तिथं पोहोचलेलं नाही, त्यामुळे निरक्षर असलेला आपल्याला आढळतो आणि ट्रॅडिशनलिटी, रूढी, प्रथा, परंपरा याची जपणूक करणारा हा समाज आपल्या भारतामध्ये आजही अस्तित्वात असलेला आढळून येतो. त्यानंतर आपल्याला जे ओळखायचं आहे ते सामाजिक स्तरीकरण किंवा असमानता जी आहे, समाजातली रचना आपण जर बघितली तर वेगवेगळ्या पद्धतीची असलेली आपल्याला दिसते आणि ती असमानतेवरती आधारित असलेली आपल्याला दिसून येते. म्हणजे स्तरीकरण जर बघितलं तर त्याच्यामध्ये जाती रचना आहे, वर्गवार रचना आहे किंवा सांपत्तिक रचना आहे. आपल्याकडं जो उच्च नीचतेचा जो काही हिरार्ची मानली जाते किंवा हा श्रीमंत व्यक्ती आहेत, आता आर्थिक निकषावरून आपण जर बघितलं तर श्रीमंतांना समाजामध्ये मानाचं स्थान असतं. तो किती शिकला आहे, शिकला नाही आहे किंवा काय आहे यापेक्षा त्याची श्रीमंती ही आर्थिक निकषामध्ये विचारात घेतली जाते. मध्यम वर्ग जर बघितला तर आपला खाऊन पिऊन सुखी असणारा वर्ग आपल्याला दिसतो. तोही उत्पन्नाच्या क्रायटेरियावरतीच तपासला जात असलेला आपल्याला आढळतो. आणि तिसरा जो वर्ग आहे तो गरीब वर्ग आहे की ज्याचं उत्पन्न अतिशय कमी असतं, अशावरून ठरत असलेलं आपल्याला दिसतं. बरेच वेळा जातीवरून रचना ठरत असलेले आपल्याला दिसून येते. म्हणजे भारतामधलं जे स्तरीकरण आहे, सामाजिक स्तरीकरण ज्याला आपण म्हणतो, ते वेगवेगळ्या क्रायटेरियावरती आधारलेलं आपल्याला दिसतं आणि म्हणून त्याचा एक आढावा आपल्याला या ठिकाणी घ्यायचा आहे. त्यापैकी एक जातीय रचना आपण जर विचारात घेतली तर सामाजिक स्तरीकरणाचाच हा एक भाग असलेला आपल्याला दिसतो. जात हा अति प्राचीन असा हिंदू समाज संघटनातील महत्त्वाची भूमिका बजावणारा हा घटक आहे. म्हणजे जात कुणी निर्माण केली, कशी निर्माण झाली, हा फार प्राचीन इतिहास भारतामध्ये असलेला आपल्याला दिसतो. म्हणजे प्राचीन काळापासूनच ते चालत आलेलं आहे. हळूहळू त्याच्यामध्ये आता बदल होत जाऊन समानता येऊ लागलेली आहे. पण आजही आपण बघितलं तर जातीय आधारावरतीच प्राचीन काळापासून जो एक ट्रेंड
बनलेला आपल्याला आढळतो. आणि म्हणून जाती रचनेचा सुद्धा विचार करायचा आहे. आता प्रामुख्यानं आपण जर बघितलं तर प्राचीन काळापासून एक 4 वर्ण जे आहेत, हे 4 वर्ण म्हणजे 4 गटामध्ये या समाजाचं वर्गीकरण केलेलं आपल्याला दिसतं. म्हणजे पुरुष अस्पृश्यता ही त्या वर्गीकरणामधूनच अस्तित्वात आलेली आपल्याला दिसते. आणि ही वर्णरचना जी आहे ती 4 गटात केलेली आपल्याला दिसते. त्यापैकी एक ब्राह्मण, की जो धर्मगुरू आहे, शिक्षक आहे किंवा बुद्धिमान आहे असं समजलं जातं. म्हणजे धर्माचरण करणारा ब्राह्मण जर बघितलं तर धर्माचरण करणारा, धर्माबाबतचं मार्गदर्शन करणारा, शिक्षण घेतलेला शिक्षक म्हणून किंवा धर्मगुरू म्हणून आपण त्याच्याकडे पाहत असतो. किंवा आपल्याला असं दिसून येईल की एक बुद्धिमान वर्ग म्हणून त्याकडे पाहिलं जातं. दुसरा आहे तो क्षत्रिय आहे, की जो राज्यकर्ता आहे, प्रशासक आहे, सैनिक आहे, संरक्षण करणार आहे. आणि त्यामुळं क्षत्रियांचं एक वर्गीकरण त्याच्यामध्ये आढळतं. दुसरं प्रकार जर बघितला वैश्य आहेत, की जे सावकार आहेत, व्यापारी आहेत, कलाकार आहेत, हे सगळ्यांचा समावेश जो आहे तो वैश्यामध्ये येत असलेला आपल्याला दिसतो. की सावकारी करणारे, व्यापार उद्यम करणारे किंवा आपण जर बघितलं तर कलाकार म्हणून जर बघितलं तरी वैश्य त्याच्यामध्ये असलेला आपल्याला दिसतात. आणि शेवटचा घटक जो आहे तो शूद्र आहे, की जो मजूर आहे, कामगार आहे. असे पूर्वीच्या अतिप्राचीन काळामध्ये ती वर्णव्यवस्था ही 4 गटात विभागलेली होती. आणि मग या वर्णव्यवस्थेच्या आधारावरतीच पुढं जाती या पडत गेल्या. आणि मग वेगवेगळा व्यवसाय करणारा, त्याच्या कौशल्यानुसार व्यवसाय करणारा, मग त्याला एक जात मिळाली. आणि त्याच्यातूनच बलुतेदारी पद्धत, आलुतेदारी पद्धत हे विद्यार्थी मित्रांनो अस्तित्वात आलेले आपल्याला आढळून येईल. कारण उगम कशा पद्धतीनं झाला तर या वर्णव्यवस्थेतून ही जात व्यवस्था निर्माण झालेली आपल्याला दिसते. आणि मग म्हणून जातीची सुद्धा काही एक वैशिष्ट्य असलेले आपल्याला दिसतात, की वेगवेगळ्या पद्धतीनं. उदाहरणार्थ आपण जर बघितलं तर जात ही जी आहे ती अनुवंशिकतेनं मिळत असलेले आपल्याला दिसते, अनुवंशिकता असलेले आपल्याला आढळून येते. याचा अर्थ असा की समाजातल्या व्यक्तीचं स्थान जे आहे ते त्याच्या जन्मावरून ठरतं. ब्राह्मण कुटुंबात जन्माला आलेला मुलगा ब्राह्मण किंवा शूद्र कुटुंबात जन्माला आलेला मुलगा शूद्र. म्हणजे आपल्याकडे जी जात चिकटते किंवा जातीचं जे काही लेबल लागतं. आता आपल्या सर्वांना माहिती आहे की माणूस हा हाडामासाचा सगळा सारखाच आहे, निसर्गात तो मानव प्राणीच आहे. परंतु आपल्याकडल्या या वर्णव्यवस्थेतून जी अस्तित्वात आलेली जात व्यवस्था आहे, या जात व्यवस्थेमध्ये मात्र ब्राह्मण कुटुंबात जन्माला आला तर तो ब्राह्मण आहे, आणि शूद्र कुटुंबात आला तर शूद्र आहे, वैश्यांच्यात आला तर तो वैश्य आहे. म्हणजे एकंदरीत त्या असणाऱ्या प्रकारानुसार आपल्याला असं दिसून येईल की त्या जातीचं लेबल हे अनुवंशिकतेनंच येत असलेलं आपल्याला दिसतं. आंतरजाती विवाह संबंधी आहे. म्हणजे खाली असणारे हिरार्च्या जे आहेत ते एकमेकाच्या जातीमध्येच विवाह केले जावेत. म्हणजे रोटीबेटी व्यवहार जे आहेत हे रोटीबेटीचे व्यवहार आपापल्या असणाऱ्या समाज व्यवस्थेमध्येच केले जावे, हे ट्रॅडिशनलिटी असेही भारतात असलेले आपल्याला दिसते. म्हणजे शूद्रांच्या बाबतीतले असणारे आपण जर बघितलं तर रोटीबेटीचे व्यवहार त्यांच्याच असणाऱ्या समुदायामध्ये केले जात असलेले आपल्याला दिसतात. क्षत्रियांचे त्यांच्या समुदायात करतात, वैश्यांचे त्यांच्या समुदायात करतात, ब्राह्मणांचे त्यांच्या समुदायात करतात. म्हणजे आंतरजाती जो प्रकार आहे विवाहाचा तो मात्र अगदी स्ट्रिक्टली पाळला जात असलेला आपल्याला दिसतो. बाह्य जातीशी विवाह केला तर बहिष्कृत करणं वगैरे हे प्रकार घडत असलेले आपल्याला दिसतात. म्हणजे अजूनही आमच्यामध्ये एक ट्रॅडिशनलिटी परंपरा अशी आहे की आंतर विवाह हे त्या समुदायात करण्यास परवानगी आहे, आंतरजाती विवाह करण्यास परवानगी नाही. श्रेणीबंध असलेला आपल्याला दिसतो. जातीवरूनच उच्च व कनिष्ठ श्रेणी समाज हे धर्मावरून ठरत असलेला आपल्याला दिसतो. ही जाती व्यवस्था जी आहे ती पिरॅमिडसारखी आहे. उदाहरणार्थ एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे व्यवसाय जात असलेला आपल्याला दिसतो. सावकाराचा मुलगा सावकारी करणार, शेतकऱ्याचा मुलगा शेती करणार, सुताराचा मुलगा सुतारकाम करणार. म्हणजे हे पिढीजात व्यवसाय एकापासून दुसऱ्याकडे हे परंपरागत जात असलेले आपल्याला दिसतात. आणि त्यामुळं हा एक श्रेणीबंध तयार होत असलेला आपल्याला दिसतो. त्याचबरोबर आपण जर बघितलं तर निश्चित व्यवसाय म्हणजे प्रत्येक समुदायाला एक व्यवसाय ठरवून दिलेला आहे परंपरागत, आणि तो विशिष्ट जातीतील लोकांनी तोच व्यवसाय करायचा हे एक घालून दिलेली प्रथा आहे. आता कायदा आहे का? कायदा नाही आहे. स्वतंत्र भारतामध्ये आपण आज आहोत
आणि 21व्या शतकामध्ये ज्यावेळी जीवन जगतो आहोत त्यावेळी असं आपल्या संविधानामध्ये, आपल्या भारतीय कायद्याच्या व्यवस्थेमध्ये, चौकटीमध्ये कुठेही असं नाही की अमुक जातीच्या व्यक्तीनं अमुकच व्यवसाय केला पाहिजे. कुणालाही कोणत्याही प्रकारचा व्यवसाय करण्याचं स्वातंत्र्य आपल्यामध्ये दिलेलं आहे. परंतु आपल्याकडे जी परंपरा आहे, ट्रॅडिशनलिटी आहे, ती मात्र आपल्याकडे जाती व्यवस्थेवरती आधारलेली आहे. मी मगाशी म्हटल्याप्रमाणे की सुताराचं काम सुताराचं पुढची पिढी करत असलेली आपल्याला दिसते, लोहाराचं काम लोहाराची पुढची पिढी करते, शेतकऱ्याच्या बाबतीत तेच, किंवा इतर असणाऱ्या समाजाच्या बाबतीत तेच. म्हणजे एकंदरीत आपण जर बघितलं तर हा वारसा जो आहे, हा ट्रॅडिशनलिटीचा, परंपरेचा, तो एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे हस्तांतरित होत असलेला आपल्याला दिसतो आणि त्यानुसारच काम केलं जात असलेलं आपल्याला दिसतं. नियंत्रित खाद्य सवयीसुद्धा असलेल्या आपल्याला दिसतात. म्हणजे परंपरागत पद्धतीप्रमाणेच आहारसुद्धा ठरलेला आहे आणि त्या ठरलेल्या आहार त्या त्या समाजानंच उपभोगायचा आहे, अशी एक परंपरा आपल्यामध्ये आहे. म्हणजे ब्राह्मण म्हणलं की सात्विक किंवा शुद्ध आहार असं म्हणलं जातं. म्हणजे त्यांना मांसाहार त्यांनी करायचा नाही, मांसाहार त्यांच्यासाठी वर्ज्य आहे. म्हणजे एकंदरीत आता केलं तर काय होतंय हा भाग वेगळा झाला. परंतु आपण जर बघितलं तर परंपरा काय सांगते की ब्राह्मण हे शुद्ध माणूस आहे आणि त्यामुळे शुद्ध आहार त्यांनी सेवन केला पाहिजे, सात्विक आहार सेवन केला पाहिजे. क्षत्रिय वैश्य यांचा मात्र शाही आहार असतो. म्हणजे त्यांना कुठल्याही प्रकारचा चांगल्या चमचमीत आपण ज्याला म्हणतो मसालेदार किंवा अतिशय उच्च दर्जाचा आहार, अशा पद्धतीचा शाही आहार हा त्यांच्यासाठी निश्चित केलेला आपल्याला दिसतो. आणि शूद्रांच्यासाठी तामसी आहार असा त्याच्यामध्ये प्रकार पडले जात असलेला आपल्याला दिसतात. म्हणजे आहारानुसार सुद्धा किंवा नियंत्रित खाद्य सवयीनुसार सुद्धा ही वेगवेगळे बाजू असलेल्या आपल्याला दिसतात. तर अस्पृश्यता सुद्धा शूद्रांच्या बाबतीत अस्पृश्यता समजली जात असलेली आपल्याला या ट्रॅडिशनलिटीमध्ये दिसते. या जातीतील लोकांना स्पर्श केला जात नाही, त्यांना पाणी भरून दिलं जात नाही. नंतरच्या काळामध्ये एक गाव एक पाणवठा अशा प्रकारच्या चळवळी विद्यार्थी मित्रांनो झालेल्या आपल्याला आढळतात. अनेकांनी याच्या विरुद्ध आवाज उठवले आणि त्यामुळे हळूहळू आता समाज बदलत चाललेला आहे. परंतु तरीसुद्धा आपण जर बघितलं तर आजही जातीय पातळीवरती, देश पातळीवरती जर बघितलं तर ही जातीय परीक्षेनं आपल्याला निदर्शनास येत असलेले आपल्याला दिसतात. अनेक ठिकाणी अस्पृश्यता आजही पाळली जात असलेली आपल्याला दिसते. म्हणजे आपण अजूनही माणूस म्हणून माणसाकडे पाहायला तयार नाही आहे आणि ते खरं आपण पाहिलं पाहिजे, हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. त्याचबरोबर धार्मिक विश्वास आहे. म्हणजे प्रत्येकाच्या धर्मामध्ये जे काय सांगितलं आहे त्याप्रमाणे प्रत्येक जणाला आचरण करण्याचं खरं घटनात्मक स्वातंत्र्य आहे. परंतु धर्म आणि अंधश्रद्धा ही मात्र गोष्टी वेगळ्या आहेत. आपल्या धर्मावरती आपली निष्ठा असणं, त्याच्याप्रमाणे आचरण करणं ही काही गैर नाही आहे. श्रद्धा असणं ही गोष्ट वेगळी आहे. पण अंधश्रद्धा पाळल्या जात असते. अमुक धर्मातील व्यक्तीच्यामध्ये जायचं नाही, त्याचं काय खायचं नाही, हे काय कुठल्या धर्मामध्ये सांगितलेलं नाही. आणि शेवटचा भाग असा जातीच्या वैशिष्ट्यामधला की सरळ रेषेमध्ये त्यांच्या हालचाली असलेल्या आपल्याला दिसतात. म्हणजे उच्च जातीच्या लोकांना कनिष्ठ जातीशी संबंध ठेवता येत नाही, परंतु कनिष्ठ जातीच्या लोकांना वरिष्ठ जातीच्या लोकांशी सुद्धा संबंध ठेवता येत नसे. पण दोघांनाही आपल्याला समजतं. म्हणजे उच्च जातीच्या लोकांना कनिष्ठ जातीशी संबंध ठेवता येत असे, पण कनिष्ठ जातीच्या लोकांना मात्र वरिष्ठ जातीच्या किंवा उच्च जातीच्या लोकांशी संपर्क किंवा संबंध ठेवता येत नसे. म्हणजे हे अडथळे त्याच्यामध्ये निर्माण केलेले आपल्याला दिसतात. ही अशी भारतीय असणारी जातीय रचना असलेल्या आपल्याला दिसतात. वर्गवारीनुसार सुद्धा रचना असलेले आपल्याला दिसतं. आज भारतामध्ये आपण जर बघितलं तर एक चित्र प्रकर्षानं आपल्याला जाणवतं. ते म्हणजे सुधारित समाजामध्ये एक वर्गवारी रचना जी आहे ती दिसून येते आणि ही वर्गवारी रचना संबंधित व्यक्तींच्या आर्थिक स्थितीवरून ठरते आणि त्यामुळं श्रीमंत कुटुंबात जन्मलेल्याला उच्च स्थान, गरीब कुटुंबात जन्मलेल्याला कमी स्थान असलेलं आपल्याला दिसतं. म्हणजे उच्च वर्ग कोणाला, आज जर मुंबईमध्ये आपण जर बघितलं तर मलबार हिल म्हणलं की आपल्याला असं दिसून येतं की उच्च लोकांची वस्ती आहे आणि ती जर धारावीची झोपडपट्टी म्हणलं तर बाबा गरीब लोकांची वस्ती आहे किंवा कनिष्ठ लोकांची वस्ती आहे. आणि मध्यम वर्ग जो आहे तो मध्यम वर्ग जर आपण बघितलं तर सामान्य लोक म्हणजे उपनगरीय भागामध्ये राहत असलेले, मुंबईमधलं जास्त तुम्हाला सर्वांना माहीत असल्यामुळे मी ते उदाहरण दिलं की इकडे जे राहणारे लोक आहेत ते नरिमन पॉईंटला किंवा आपल्याला असं दिसून येतं की CSTला वगैरे
तर ते अतिशय श्रीमंत लोक असलेले आपल्याला दिसतात, म्हणजे उच्च आणि गर्भश्रीमंत. दुसरा भाग असा की आपण जर उपनगरी घाटकोपर विक्रोळी या साईडला बघितलं किंवा अंधेरी वगैरे पासूनचा तिकडला पश्चिमेकडला भाग जर बघितला, तर हे मध्यमवर्गीय लोक असलेले आपल्याला दिसतात, कारण त्याचं उत्पन्न आहे ते कमी आहे श्रीमंतापेक्षा. आणि कनिष्ठ वर्ग जो आहे तो अत्यंत कमी उत्पन्न असलेला आपल्याला दिसून येतं. म्हणजे बदलापूर ठाण्याच्या किंवा कल्याणपासूनचा खालचा भाग जर आपण बघितला, तर अतिशय गरीब लोक विरार वगैरे साईडला असलेले आपल्याला दिसतात. म्हणजे हे मी मुंबईतलं चित्र तुम्हाला एवढ्यासाठी स्पष्ट करून सांगितलं की तुम्हाला जरा मुंबईची परिचय असल्यामुळे तुमच्या ते लक्षात येईल. म्हणजे उच्च वस्ती कुठं आहे, मध्यम वर्ग कुठे राहतोय आणि कनिष्ठ वर्ग कुठे राहतोय, हे सांपत्तिक स्थितीवरून दिसत असलेलं आपल्याला दिसतं. शैक्षणिक पातळी, व्यवसाय प्रकार हे असलेलं आपल्याला दिसून येतं. म्हणजे व्यक्तीची दरमहा उत्पन्न किती आहे, मालमत्ता किती आहे, याच्यावरती त्याची श्रीमंती, गरिबी आणि म्हणजे वर्ग जो आहे तो ठरत असतो. उच्च वर्ग, कनिष्ठ वर्ग, मध्यम वर्ग, हा वर्ग त्याच्यामधून येत असलेला आपल्याला दिसतो. तिसरा भाग याच्यामधला सगळ्यात महत्त्वाचा आहे की सांपत्तिक रचना सुद्धा याच्यामध्ये आहे. की संपत्तीनुसार म्हणजे एकंदरीत जंगम मालमत्ता किती आहे, व्यवसाय कोणत्या प्रकारचा आहे, काय व्यक्ती करते, यानुसार सुद्धा आपण जर बघितलं तर व्यक्तीचं असणारं स्थान जे आहे समाजातलं, ते स्थान ठरत असलेलं आपल्याला दिसून येतं. म्हणजे एकंदरीत आपण जर पाहिलं तर व्यक्ती ह्या वेगवेगळ्या असणाऱ्या सांपत्तिक स्थितीमध्ये असलेल्या आपल्याला दिसतात. आणि ह्या सांपत्तिक स्थितीमध्ये येत असताना पूर्वी तर त्याचे 4 गट केले जात असायचे. म्हणजे धर्मगुरू, उमराव, सरदार, सामान्य जन अशी एक वर्गवारी होती. आपल्याला इतिहासामध्ये सुद्धा माहीत आहे. किंवा सरदार असेल तर त्याचा एक वेगळा लवाजमा, पाटील असे घटक होते. आता ते सगळं इतिहास जमा झालेलं आपल्याला दिसतं. पण संपदा रचना, मालमत्तेनुसार केली जाणारी रचना ही सुद्धा आपल्या असणाऱ्या व्यवस्थेमध्ये अस्तित्वामध्ये होती. त्यामुळे धर्मगुरू हे सगळ्यात महत्त्वाचं. आता पाश्चिमात्य देशांमध्ये सुद्धा धर्मगुरूंना फार मोठा मान आणि सन्मान असलेला आपल्याला दिसतो. म्हणजे धर्मगुरू असतील, सरदार किंवा राजे, सरंजाईशाही अशा प्रकारचे असतील, व्यापारी आणि कारागीर असतील, आणि भूमिहीन शेतकरी किंवा शेतमजूर, कष्टकरी असतील, असा एक वर्ग त्याच्यामध्ये तयार केला जात असलेला आपल्याला दिसतो. म्हणजे एकंदरीत आपण जर बघितलं तर सामाजिक स्तरीकरणामध्ये धर्मगुरूंना अतिशय मानाचं स्थान असतं. कारण ते म्हणजे जे बोलतात ते देवाच्या तोंडूनच बोलतात असा एक समज आपल्यामध्ये असतो. आणि त्यामुळं धर्माविषयीचं ज्ञान त्याला सगळं प्रगाढ असतं आणि तो जे सांगत असतो त्याप्रमाणे इतर समाजानं वर्तन केलं पाहिजे असा एक अलिखित नियम असलेला आपल्याला दिसतो. त्यामुळे ते लोक धर्माचंच काम करत असलेले आपल्याला दिसतात. आणि त्यामुळं मोठ्या प्रमाणात त्यांच्याकडे जमीन असते, मालमत्ता, त्यांना समाजात मान सन्मान मिळतो. दुसरा जो भाग आहे आपण बघितला तो राजे किंवा सरंजाईशाही, सरदार हे जे आहेत हे वारसाकानं त्यांना मिळालेले आपल्याला दिसतात. म्हणजे सरदार हे त्यावेळी सरदारकी वगैरे पदवी मिळत असलेले आपल्याला दिसते. राजे ही पदवी मिळत असले, म्हणजे त्यावेळी राजे मानले जात असायचे किंवा राज रोपण विधीसुद्धा केला जात असायचा. म्हणजे महाराजांच्या बाबतीत आपल्याला माहीत आहे राज्याभिषेक ज्याला आपण म्हणतो, हा राज्याभिषेक करून राजे हे संबोधलं जाईल. त्यामुळं अशा प्रकारचे एक वर्गवारी, एक रचना त्याच्यामध्ये होते. त्याचबरोबर व्यापारी, कारागीर यांचा एक वर्ग होता. व्यापार म्हणून काम केलं जात असायचं, कलाकुसरीची कामं केली जात असायची आणि व्यापार व्यवसाय करून, सावकारी करून आपला उदरनिर्वाह ते त्याच्यावरती करत असायचं. आणि शेवटचा जो घटक आहे तो भूमी, मग तो सैन्य वगैरे अशा सैनिक वगैरे म्हणून काम करत असायचा. किंवा आपल्याला असं दिसून येईल की त्याचं जीवन जे आहे ते अतिशय गुलामासारखं. आता हे पाश्चिमात्य देश अलीकडच्या काळात प्रगत झाल्यामुळं आपल्याला असं एक समानतेचं चित्र आपल्यासमोर निर्माण करतात. परंतु आपल्याला सर्वांना माहिती आहे की अब्राहम लिंकननी सुद्धा अमेरिकेतल्या गुलामांना मुक्त करण्यासाठी अतिशय महत्त्वाची मेहनत घेतलेली आपल्याला दिसते. म्हणजे एकंदरीत खालच्या स्तरातील लोकांना अगदी गुलामासारखं वागवणूक दिली जायची, कारण त्याच्या वाटेला कुठल्याही प्रकारची जमीन नसायची. सांपत्तिक म्हणजे कोणत्याही प्रकारे आपलं उत्पन्न मिळवता येईल अशा प्रकारचं साधन त्यांच्याकडे नव्हतं. आणि त्यामुळं यांना गुलामगिरीमध्येच आपलं जीवन जगावं लागत असायचं. आणि त्यांची विक्रीसुद्धा, खरेदी विक्रीसुद्धा केली
जात असायची. म्हणजे एकंदरीत आपण सामान्य लोकांना जे अधिकार दिलेले असतात ती त्यांचे जमीनदाराकडून किंवा सावकाराकडून किंवा आपल्याला श्रमजात काढून घेतली जात असायची आणि अतिशय पिळवणुकीचं धोरण त्यांच्या बाबतीत घडत होतं. म्हणजे एकंदरीत भारतीय सामाजिक स्तरीकरणामध्ये आपण जर बघितलं तर अशा 3 प्रकारच्या रचना ह्या पडत असलेल्या आपल्याला दिसतात. एक म्हणजे जातीय रचना, दुसरी वर्गवारी रचना आणि तिसरी सांपत्तिक रचना. अशा 3 रचनांचा आपण विचार केला आणि याच्यानंतर सामाजिक स्तरीकरणाच्या विस्ताराचा विचार करायचा आहे. तो मात्र नंतरच्या व्हिडिओमध्ये आपण करू.